मित्रांनो, आपल्या समोर आहे शिंदेवाडीचा बादल। तर आता आपण बघतोय त्याला सावली मैदानमध्ये तो आलाय आणि चांगल्या त्याला मोठ्या शर्यती केल्यात घाटावरती। आणि बघू शकता मित्राचा त्याचा बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघू शकता, उभारण्याची पद्धत आणि पाय वगैरे। तर छाती बघू शकता एकदम व्यवस्थित आहे आणि खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे। तर याला सुद्धा खूप आता मागणी सुद्धा असणार आहे मार्केटला आणि येणाऱ्या काळामध्ये शर्यतींचा सुद्धा चांगला स्टार होणार आहे हा। तर आतापर्यंत सुद्धा त्यांनी चांगल्या शर्यती केलेत आणि आपल्यासोबत आहेत त्यांचे मालक, त्यामुळे आपण मालकांशी थोडी चर्चा करूया। आपल्या बादलबद्दल कशा पद्धतीच्या शर्यती झाल्या आणि त्याचा इतिहास कसा आहे ते आपण एक चर्चेचा विषय करूया आज। आणि ही बैल आपल्याला मित्रांनो मुंबईवाल्यांना जास्त बघायला भेटत नाहीत, कारण की घाटावरची बैल इकडे येत नाहीत सहसा। तर आज मानाचं मैदान आपलं सावलीचं झालंय आणि त्यामुळे आपल्याला हा बैल सुद्धा बघायला भेटतोय। त्यामुळे आपल्या मालकांशी थेट आपण चर्चा करूया याच्याबद्दल। मित्रा नमस्कार। नमस्कार। आपल्या बादलला तुम्ही घेऊन आलेत, आपला शिंदेवाडीचा बादल। तर कसं आहे आजचं नियोजन, कसं आहे आपल्या बैलाचं? आजचं नियोजन बोनवलीचा बाब्या या बैलाला आपण बैल दिलेला आहे आज। हां हां। तर गावाकडून येताना म्हणजे किती वाजता निघाले सकाळी? सकाळी काल दुपारी निघालो 2 वाजता। पहाटे 5 वाजता पोचलो बोनवलीमध्ये। हो। आणि मग आता कसं आपल्या बैलाच्या आता बादलच्या आपल्या किती शर्यती झाल्यात आतापर्यंत? बादलच्या आपल्या बरेच शर्यती झाल्या, त्यामध्ये सलग 3 नंबर शिवाजीनगर येते, 3 नंबर सलग 1 नंबर केला। हो। आणि आपल्या कोणत्या मोठी शर्यती कोणत्या झाल्या आपल्या बादलच्या? दहिवडीमध्ये एक मोठे बाकासूर होता फायनलला। बाकासूरचा 1 नंबर आणि ह्याचा 2 नंबर असा सामन्यामध्ये झालता नंबर। आणि आता कोणत्या म्हणजे कोणाच्या गड्यामध्ये पाळलाय आतापर्यंत आपल्या? बोपरचा राणा, मॅगी गौतम भाईंचा मॅगी नाही तो गुड्डे मॅगी। ओके। आणि काय सांगतील मग आपल्या बादलबद्दल, काय सांगतील आज? त्याला काय जास्त पब्लिक लागते। पब्लिक तर आज खूपच आहे त्याला, खूप पब्लिकला तो माग नाही, जास्त स्पीड लावतो। आणि आता घाटावरती कोणती अशी शर्यत झाली आता मस्त की तुमच्या लक्षात आहे अशी कोणती शर्यत झाली आपल्या बादलची? वडकीमध्ये झालते। गाडी आपली लेट सुटून पुढे म्हणजे निकाल घेतलेला। हो। आणि गाडीचा ड्रायव्हर कोण असतं गाडीवरती? बाळा ड्रायव्हर। अजून किती झाले त्याच्यावरती, म्हणजे ड्रायव्हर किती झाले होते आपल्या बादलला? ड्रायव्हर तसं काय नाही, कुठल्या मैदानात ड्रायव्हर जो असेल तो गाडी आणतो, शक्यतो बाळा ड्रायव्हर बोरकर ते गाडी आणतात। आणि आपल्या बैलाला खायला काय वगैरे काय असतं? काय नाही, साधं आपलं घरचं। आणि म्हणजे घाटावरती आता येणाऱ्या शर्यतीमध्ये कसं नियोजन असणार आहे त्याचा? याच्या शर्यतीला होता का पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाला? तेव्हा कसं झालं होतं, म्हणजे आपल्या बैलाचं कसं हे होतं तेव्हा, परफॉर्मन्स कसा होता तेव्हा? चांगली गाडी पळाली, 1 नंबरची, मुंबईमधली 1 नंबरची गाडी तिथे आपल्या गटात होती। सामन्यात निकाल झाला। आणि आता बैलाचं एवढं आपलं तुमचं नाव करतोय बैल चांगल्या पद्धतीने, तर काय सांगाल बैलाबद्दल आणि तुमच्या सर्व इच्छा बैलाने कशा पूर्ण केल्या त्याबद्दल थोडं? आमच्या जवळजवळ अपेक्षा पूर्ण करत आला आतापर्यंत। त्याकडून आता जास्त नाही, आपल्या हौसावी एवढीच अपेक्षा आहे आपली। आणि गोट्याला वगैरे कसा असतो आपला बैल? गोट्याला वगैरे कसा असतो म्हटलं? शांत असतो? शांत। आणि त्याची कंटिन्यू मस्ती अशीच असते। आणि मग घरी कोण असतो तुमच्या? घरी कोण नाही, सगळे मित्र परिवार आणि सगळे सांभाळून करतात, बरोबर? तर तुमच्या ग्रुपचं घाटावरचं नाव काय? रावल्या नकरा ग्रुप शिंदेवाडी, बरोबर? तर आपला बैल खूप म्हणजे ॲग्रेसिव्ह पण आहे, पण तो तुमचा म्हणजे सांभाळणारा तो शांततेतच घेतो। तर आता जे मैदान आता पुढे येणारी मैदान आहेत मोठी मुंबईला पण आता आपलं 1-2 तारखेला मैदान आपलं होणार आहे मुंबई केसरी, त्यासाठी आपला बादल येणार आहे का? अजून नियोजन नाही, नियोजन झालं तर येणार। आणि आता जेव्हा मोठी शर्यत जेव्हा तिची होते, मग शर्यत वगैरे जिंकून आला की कसं त्याचं असतं का गोट्याला? तेव्हा मस्ती असतो। आणि त्याचं आपण आता बघू शकतो दादा की याची जी शरीरयष्टी जी आहे आपल्या बादलची ती म्हणजे एकदम गळवण नाही, जास्त नाही आहे, किंवा छाती वगैरे किंवा पाय किंवा मांड्या वगैरे व्यवस्थित आहेत त्याच्या। तर कसा व्यायाम वगैरे कसा असतो त्याला?
व्यायाम वगैरे आठवड्यातून एकदा पोहणी, हो, आठवड्यातून एकदा पोहणी असते, 2 फेरे. 2 फेरे. आणि खायला काय प्रश्न म्हणजे मोस्टली आता आपण बघतो की डाएट खूप महत्वाचं आहे बैलासाठी धावण्याला. नाही तसं काय नाही, त्याला जे आपलं रेग्युलर असतं तेवढं त्याला असतं. आणि पोरांची म्हणजे जेणेकरून आपला तुमचा जो ग्रुप आहे पोरांचा, त्यांची कशी साथ असते तुम्हाला हे पहिल्याला सांभाळताना? बैलाला सगळे म्हणजे असं न फोन करता न काय करता सगळे गोष्टीवर असतात. आणि मग सकाळी जेव्हा रात्री निघाले तेव्हा मग घरच्यांनी कशी साथ असते घरच्यांची तुम्हाला? घरच्यांचे काय नसतं घरच्यांचं. हा, ओरडा वगैरे खायला होते की नाही? नाही नाही, हा नाच खरंच खूप पोरामध्ये आता शाळेचं सुद्धा पोरं जे असतात किंवा सगळ्या पोरांना हे नाद लागलेला आहे, त्याबद्दल काय सांगशील? नाही काय आता नादाचा विषय ज्याचा त्याचा प्रश्न. आणि दादा ह्या आल्यानंतर पण सुद्धा आपण एकदा भेटूया दादांना पण. आणि नक्कीच तुम्हाला आज सुद्धा शुभेच्छा शर्यतींसाठी. आणि आपल्याला जो बघायला भेटत नाही असा आपला शिंदेवाडीचा बादल, तर बादल सुद्धा आपल्याला आज बघायला भेटला सावली मैदान देसाईमध्ये. आणि त्याबद्दल मित्रांचे सुद्धा खूप धन्यवाद, कारण की आपल्याला ही बैलं फक्त घाटावरती दिसतात, यूट्यूबवरती लाईव्हवरती आपण या अशा बैलांना बघत राहतो. आणि आज प्रकर्षानं आपल्याला सावली मैदानामध्ये याला बघायला भेटला, ते सुद्धा सर्वांच्याबद्दल दादांचं धन्यवाद की ते मुंबईमध्ये आले शर्यत खेळण्यासाठी. आणि इथून पुढे पण येऊ दे आणि त्यांचा बैल आपलं चांगलं नाव करू दे. हा होता आपला शिंदेवाडीचा बादल. आणि मालकांचं नाव कसं? सचिन दादा घाटगे यांचा बादल. आणि असेच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.